बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मुतूर होता. त्याला बैलगाडी क्षेत्रात देवच मानलं जातं. आपला फॉर्च्युनरचा मानकरी लखन, म्हणजे असे नामांकित सगळे बैल होती. आणि त्यात आपण एक नंबर करणं म्हणजे आपल्यासाठी ही एकदम गर्वाची गोष्ट आहे. आणि त्यात आदत वासराने आपल्या, त्यामुळे ह्या वासराने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. त्यामुळं ह्याच्याबद्दल जेवढं बोललं आपण तेवढं कमीच आहे. रडमध्ये आपला सचिन वेगाचा शेवट सरजाबरोबर पळाला. आता बाकासूर मुलं आपल्याला म्हणजे तुमच्या दादांना नाद लागला. इकडे बघा आपल्या समोर आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदान. तिथे आज जो सचिन आपला एक नंबरचा मानकरी झालेला आहे आणि त्यांची पूर्ण इथं गँग आहे. आपण त्यांची बाईट घेऊ. तर त्यांना विचारू, दादा कुठे गेले आपले मालक? मालक टेजकडे गेलेत. मालक टेजकडे गेलेत. कशाला गेलेत? ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी. आता एक म्हणजे अतिशय मानाचा मैदान होता. पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने एक चांगल्या रीतीने पार पडला. तर इथं आज तुमच्या नंदीने गुलाल केलेला आहे. काय बोलाल दादा? आता बैलगाडी क्षेत्रातली ही पंढरी आहे. त्यामुळं इथं एक नंबर करायचं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न आमचं ह्या सचिन आदत वासरानं ओपनच्या मैदानात आदत वासरानं आमचं हे स्वप्न पूर्ण केलं. बरेच बैलगाडी मालक ह्या गुलालाच्या संघर्षासाठी झगडतात, पण या सचिननं आम्हाला एक नंबर करून दिला. ह्यात आम्हाला तुम्हाला सांगू शकत नाही एवढा आनंद झालाय दादा. खरंच. पण दादा आपलं लक्ष सोबत पायरा कसं काय जुलून आलता दादा? ते आमच्या नियोजनाचे बादशाह आहेत डॉक्टर बल्ला सर, यांनी ते नियोजन केलं होतं. म्हणजे एवढा स्पीड त्यांना लागला, त्या स्पीड बद्दल काय बोलाल दादा? आता बाकीच्या बैलांचा जर विचार केला तर त्यांचा नादच करायचा नाही आपण. त्यात आपला बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मुतूर होता. त्याला बैलगाडी क्षेत्रात देवच मानलं जातं. आपला फॉर्च्युनरचा मानकरी लखन, म्हणजे असे नामांकित सगळे बैल होती. आणि त्यात आपण एक नंबर करणं म्हणजे आपल्यासाठी ही एकदम गर्वाची गोष्ट आहे. आणि त्यात आदत वासराने आपल्या, त्यामुळे ह्या वासराने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. त्यामुळं ह्याच्याबद्दल जेवढं बोललं आपण तेवढं कमीच आहे. या मैदानात 10व्या नंबराला जरी कोणी गुलालात राहिला तरी हा एक पुसेगाव हिंदकेसरी मैदान किताबाचे मानकरी हा एक अतिशय वेगळाच म्हणजे मान असतो. तर या मैदानात तुमच्या सचिननी चांगला गुलाल केले. म्हणजे आपला सचिन याच्या आधी कोणत्या मैदानात होता? याच्या आधी 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय आणि 2 डबल हिंदकेसरी आज झाला. एक नंबर करून आज हिंदकेसरी झाला. बरडमध्ये आपला सचिन वेगाचा शेवट सरजाबरोबर पळाला. वडकी मैदानात हीच गाडी पळालेली, तिथं 2 नंबर झाला. त्यामुळं याचं काय आता वेगच आहे, याला अजून आदत आहे, अजून पुढं ह्याची कारागिरी लय आहे. त्यामुळं ह्याला बहुतांश उपमा मिळालेल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकर ह्याला संबोधलं जातं. त्यामुळं ह्याचं अजून पुढं लय काय आपल्याला बघायला भेटणार आहे. याच्यावर तो काय थांबणार नाही, कारण त्याचा वेगच तसा आहे. तर याच्या पुढे म्हणजे तुम्हाला त्याच्याकडनं काही अपेक्षा ठेवायची गरज लागेल का? अपेक्षा ठेवायची गरजच नाही, कारण ज्या माणसांचं इथं गुलालात राहण्याचं स्वप्न असतं तिथं आपल्याला ह्या सचिननं एक नंबर करून दिला. यापेक्षा मोठं सुख आपल्याला काहीच नाही आणि याच्यावर आपली अपेक्षा काहीच नाही. गाडा मालकाची ओढ असते हिंदकेसरी एकदा तरी व्हावा. दादा तुम्हाला ही ओढ आता कधीपासून लागलेली आपल्या सचिनकडनं? आता आपल्याला कसं बकासुरा बैलगाडी क्षेत्राला देव मानला जातो. आमचे शेठ शहीद भाई यांना पण त्या बैलामुळेच हा नाद लागला. आज कंप्लीट त्यांना ह्या क्षेत्रात आलेलं 1 वर्ष झालं. पहिला बैल खरेदी केलेला आजच्याच दिवशी, आणि आजच्याच दिवशी त्यांची भरपूर स्वप्न पूर्ण झालीत. कारण 3 वेळा महाराष्ट्र केसरी आणि डबल हिंद केसरी होणं हे काय तोंडानं बोलायचं. माणसं गोलालासाठी नाही तर बैलाच्या अंगावर पडणाऱ्या आकड्यासाठी वर्षानुवर्ष झगडतात. पण आपल्याला एका वर्षात ह्या सचिननं एवढं कमवून दिलं, ह्या पुढं काय बोलूच शकत नाही आपण. तुम्ही बोलता बाकासूर मुलं आपल्याला म्हणजे तुमच्या दादांना नाद लागला. तर नाद लागला तेव्हा दादांनी पहिला नंदी कोणता खरेदी केला? पहिला तेजा म्हणून बैल घेतलेला. मग त्याचं काय झालं आता? ते तो कुठे पण भरपूर आहे की घरी. तो मग त्याला पलवतात का नाही? त्याला नाही, आता तो त्याचं कसं वय झालंय त्यामुळे त्याला एवढं काढत नाही. तेजानी कोणकोणते गुलाल त्याच्यानं भरपूर गुलाल केले. त्यावेळेस भरपूर गुलाल केले. हिंदकेसरीचे नाही सांगता येणार एवढं, पण त्यानं भरपूर गुलाल केले. त्याच्यानं पण असं नाराज केला ना, कुठल्याच नंदीनं आजपर्यंत नाराज केलं नाही. मग त्याच्यानंतर कोणता नंदी आणलेला? भरपूर आहेत. आता तेजा, गुरु, मल्हार आहे, चिके आहे, देवा आहे, सचिन आला. मग आता या मैदानात आजच्या मैदानात सचिनलाच आणलेलं का? हा, सचिन देवा पण होता की. देवा पण होता. हा. मग देवाचं काय झालं आजचं? देवाचं नाही सांगता येणार एवढं.
कारण फोकस सगळा आदत वासरावरच होता आपला आज. हा तर मित्रांनो फोकस आदत वासरावरच होता त्यांचा. मित्रांनो एक आदत वासरू सुद्धा काय करू शकतो आज त्या छोट्या सचिननी तुम्हाला दाखवून दिलं. तुम्हाला सचिन नंतर परत दाखवतो मित्रांनो. आता आपण जाऊ सचिनच्या खरेदीकडे. तर दादा तुम्ही सांगा ना, आपला म्हणजे सचिन नक्की तुमचा घरचा आहे का खरेदी केलं? नाही, सचिन हा जालन्यातून घेतलाय. ती शेटलाच माहित खरेदीचं काय. तर चल खरेदी खरेदीचं काय आपल्याला सांगता येणार नाही, पण खरेदीचं जालन्यातून नाही. घेतलं एवढं माहिती आहे आपल्याला. दादा खरेदीचं नका सांगू. तर घेतला तिथून म्हणजे असं कित्येक वर्ष झालं? सचिन घेतलेला किती 2.5 महिने झाले असतील. 1.5-2 महिने. 1.5-2 महिने. हा. मग घेतला तेव्हा दादा तो तिकडे असा पळत असेल ना तेव्हा? हा, पळत होतो त्यावेळेस. मग तुम्ही तिकडे म्हणजे तुम्ही बोलता हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झालेले तो तिकडे झालेला आहे का नाही तुमच्या नाही, सगळं दावणीला? आपल्यापाशी आल्यावर सगळं त्यानं आपल्यापाशी सगळी स्वप्न पूर्ण केलीत आपली. तुमच्याकडं आधी काय नाही. हा, आपल्यापाशी आधी काहीच नव्हतं. काहीच नाही. तर दादा ह्यो नक्की नंदी तुम्ही खरेदी करण्यासाठी म्हणजे घेतला तेव्हा नक्की त्याच्यात काय बघितलं? पळाच्या जोरावरच आपण आनंदी घेतलेला. तर पलायच्या जोरावर. हा. जो पलायचा त्या मालकाचं नाव काय होतं? आता एवढं नाही तिकडचं सांगणार, ती शेटलाच माहित आहे सगळी. ते सगळे शेटलाच माहिती. तर दादा तुम्हाला एवढं अजून एक प्रश्न विचारतो. पण आपला जेव्हा सचिन घेतला तेव्हा कोणीतरी असं मध्यस्थ असेलच ना कोणीतरी? ती शेटनं सगळं नियोजन लावलं. आपल्यापाशी फक्त कसं आहे ते नियोजन हे करतात, आपण फक्त घेऊन जायचं आणि सगळं करायचं. तुम्ही जेव्हा म्हणजे या सचिनचा व्यायाम वगैरे घेता ते कसं असतं? आता व्यायामाची काय करत नाही, मैदानात चालतंय सगळं. मैदानात व्यायाम चालतोय सगळं. आता इथनं गेला की आरामाच्या डायरेक्ट मैदानच. इथून गेल्यावर डायरेक्ट त्याला आराम. मैदानाचा मग आताचा पुढचा नियोजन काय आहे? पुढचं नियोजन सगळं शेटनंच केले सगळं. शेटनेच केलेलं आहे. तर दादा नक्कीच तुमची मला बाईट आवडली आणि चांगली बाईट दिली. माझ्याकडनं सचिनला आणि लक्षाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपला सचिन जो